अपंगत्व असल्या आहे तरीही चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करताना दिसतोय. पहिला चेंडू सुरेख कव्वाच्या दिशेने खेळलाय. प्रतीकच्या बॅट मधून आला चौकार. 4 धाव संख्येने खातं ओपन केलंय वशिनी टीमचं. जानूचा हा पुढचा चेंडू यावेळी फटका बसलाय आणि मद्रास जाळ्यामध्ये अडकला. खेळाडू पहिली सफलता, पहिला ब्रेक थ्रू यावेळी जानूनं आपल्या टीम वरडीला मिळवून दिला आणि पहिला आदरा यावेळी मिळाला वशिनी या टीमला. पहिला फलंदाज बाद झालाय. प्रतीत बाद झाल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये येतोय वशिनी टीमची रणमशीन छोटा बिबट्या अर्थात जिबीत मात्रे बायकरमॅन. आमचे समालोचक मित्र प्रवीण ठाकूर सरांना ज्याला उपाधी दिली छोटा बिबट्या जिबीत मात्रे. हा चेंडू पॅनल सिपचा फाईल निघला खेळण्याचा प्रयत्न जिबीतचा फसला. आणखी एक चेंडू गेला निर्धाव. धावसंख्या स्थगित पाहायला मिळाली धावपट्टावर. लगातार 2 चेंडू 2 चौकार आल्यानंतर असं वाटलं की धावांचा रतीब हा मोठ्या प्रमाणामध्ये वाढेल. मात्र पुन्हा एकदा जानूनं कमबॅक केलंय. कारण त्यासाठी जाणला जातो P1चं षटक फेकणं हे सोपं नसतं. ती जबाबदारी खांद्यावर पेलवणं हे कठीण काम असते. ते कठीण काम सोप्या पद्धतीने करताना दिसतोय हा गोलंदाज. पेन तालुक्यातील हा संघ, पेन म्हणतं तर मग कळबे असेल, जिते असेल, जोहे, दादर अशा अनेक सारी गावं आहेत की ज्यांचा क्रिकेट खूप मोठा आहे. सध्याच्या घडीला कळबे, सुशांत मोकल गोट्या जे क्रिकेटच्या माध्यमातून ज्यांना रायगड भूषण हा पुरस्कार प्राप्त आहे. अशा या तालुक्यातील हा संघ गणेशाच्या मूर्तींसाठी ओळखला जातोय. वरडी जिथे कोळी समाज जास्त आहे. आमचे मित्र अमित पाजी जोहे हे नेहमी त्या ठिकाणी आपण पाहतो. हा चेंडू पुन्हा एकदा जोरदार आपल्याला ज्यामध्ये आत्मविश्वास पाहायला मिळाला. अपील होतं पंचानं ते अपील फेटाळलं. चेंडू गेले निर्धाव. धावसंख्या धावपट्टावर आली ती स्थगित बिनबाद 8. मात्र कौतुक करावं लागेल जानूचं ज्याच्या 2 चेंडूवर 2 चौकार आल्यानंतर लगातार 3 चेंडू त्यानं निर्धाव फेकले आणि त्यामध्ये प्रतिसारखा एक महत्वाचा खेळाडू बाद करण्यामध्ये यश याने मिळवलं. असा हा जानू खेळाडू याने इम्प्रेस केले या संपूर्ण स्पर्धेमध्ये. पहिल्या सामन्यामध्ये हॅलो यावेळी रिव्हर्स अटेंड केलाय. चेंडू ढाळलं सीमाराशा पार आला. जिबीच्या बॅट मधला हा चौकार. P1चं पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपट्टावर पाहायला मिळते ती 12. प्रतीत हा खेळाडू वशिनी टीमचा एक आठवण मगाशी पंडित सरांना सांगितलं. ज्यावेळी मोटुजीच्या मैदानावर संघ चॅम्पियन ठरला होता त्यावेळी पंडित सरांनी प्रतीतची इंटरव्ह्यू घेतली. इंटरव्ह्यू घेताना विचारलं की फॅमिलीचा सपोर्ट कसा आहे क्रिकेटसाठी. त्यावेळी त्याने सांगितलं की माझी आई घरी सामना पाहते आणि त्या माईकवर बोलताना त्याने सांगितलं डोळ्यातून अश्रू आले. तो क्षण एवढा आनंददायी वाटला ना की आईचं आणि मुलाचं प्रेम कसं असते बघा. ती आई सकाळचे 5 वाजले तरी सामना पाहते कारण आपली मुलं
जिंकलीत का? तो क्षण मी तिथे होतो, तो आनंद आणि तो क्षण खूप एक भावुक वाटला. प्रतीकच्या माध्यमातून चांगली त्याने इंटरव्ह्यू त्यावेळी दिली होती. कारण क्रिकेट आपण खेळतोय, आपली मुलं क्रिकेट खेळतात, त्यावेळी आपल्या फॅमिलीचा सपोर्ट असतोय, आपल्या आई वडिलांचा सपोर्ट असतो की आपली मुलं काय करतात. एखाद्याची पत्नी रात्रभर मॅच बघत असतं की आपला पती काय करतोय, कसं खेळतोय. हे प्रेम खऱ्या अर्थानं फॅमिलीचं असतं. ते वाक्य आजही आमच्या मनामध्ये आठवणीमध्ये राहिलं. गोलंदाजीमध्ये झाल्या नवीन आले गोलंदाज राज. बघाच्या सामन्याचा सामनावीर, एका हाती सामना पांदिवे अगेन्स्ट ज्याने जिंकून दिला तो हा खेळाडू, ज्याचं वय वर्ष अवघ्या 16 आणि या 16व्या वर्षामध्ये खूप चांगला क्रिकेट त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला तो राज. उंच पुरा खेळाडू, उंचीचा फायदा मिळाला. टप्पा गुल्डन स्पॉटचा अतिरिक्त विसरी पाहायला मिळाली. चेंडू गेला निर्धाव. धावसंख्या स्थगित राहिली धावपटलावर. ती मात्र 1-12 अतिशय खेळतोय. नॉन स्ट्राईकला छोट्या बिबट्या जीवित म्हात्रे. 2 बायकरमॅन या टीममध्ये. एक अंतिम ठाकूर उरण पूर्व विभाग प्रीमियर लीग मध्ये ज्यानं बाईक मिळवली, आणि जीवित म्हात्रे की ज्यानं मागच्याच आठवड्यामध्ये पुंडेच्या मैदानात बहुतेक बाईक मिळवतो हा खेळाडू. जयंता मनोहर म्हात्रे माजी उपसरपंच वशिणी यांच्याकडनं वशिणी टीमसाठी मनपूर्वक शुभेच्छा आल्या. त्यांचंही आम्ही आणि मित्रांनी करतो स्वागत. यावेळी झालं काय, चूक झाली, गरज नव्हती, डायरेक्ट हिट झालं आणि ज्या विकेटची होती गरज ती विकेट यावेळी मात्र मिळवली. वरील टीमकडनं क्षेत्ररक्षकाचं नाव असेल मनीषनं डायरेक्ट हिट केला. आणखी एक सफलता मिळाली वरील टीमसाठी. असा खेळाडू अंतिम ठाकूर की ज्याला उरण पूर्व विभाग प्रीमियर लीगची पहिली बाईक ज्याने कमावली, आणि खास करून उरण प्रीमियर लीग पर्व दुसरे या पर्वामध्ये चिरनेर संघामध्ये खेळताना चांगला खेळ ज्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला होता. एक काळ ज्यांच्या पिताश्रीने गाजवला नमो ठाकूर, ज्यानं ज्यावेळी एमआरचे चेंडू असायचे सांगून षटकार मारणारा जो खेळाडू. एक आठवण आमच्या बालपणीचे, मी खूप छोटा असताना नमो ठाकूर चिन्नरमध्ये आले होते आणि त्या सामना कठीण सामना होता. एमआरच्या चेंडूमध्ये जवळजवळ एका सामन्यामध्ये 7 षटकार ज्यानं मारले होते ते नमो ठाकूरांचे सुपुत्र अंतिम ठाकूर. एक अनुभवी असा खेळाडू या टीमचा जीवित बाद झालाय. थोडस अडचणीमध्ये आला हा संघ. पुढचा चेंडू राज कोळी राईट हँड ओव्हर द विकेटने मारा करतोय. डान्सिंग डाऊन विकेटचा प्रयत्न अंतिमचा, तो प्रयत्न मात्र यावेळी असफल झाला. चेंडू गेला निर्धाव. बॅक टू बॅक 3 चेंडू राजनं निर्धाव फेकले. धावसंख्या स्थगित धावपट्ट्यावर राहिली ती मात्र 12. 2-12 थोडीशी अवस्था. पहिल्या षटकामध्ये 12 होत्या आणि मात्र या चेंडू मध्ये पुन्हा एकदा राज आपला राज पण दाखवतोय. राजचं राज पण काल पण उद्या पण आणि केव्हा पण. या उक्तीप्रमाणे ज्यावेळी फलंदाजी करतोय त्यावेळी राजासारखी फलंदाजी आणि गोलंदाजी करताना सुद्धा त्या प्रकारचं चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय राजकडनं. पुढचा चेंडू पुन्हा एकदा फटका बसलाय. आणखी एक सफलता यावेळी मिळवून दिले वरेडी पेन टीमसाठी राजनं, आणि मात्र कमबॅक या सामन्यामध्ये केलाय. खूप चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये या टीमचा पाहिलाय. फलंदाज स्मिथ हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये गेल्या 5व्या क्रमांकावर. थोडीशी अडचण या सामन्यामध्ये वशिनी टीमची वाढताना दिसतोय, कारण P1च्या पहिल्या षटकामध्ये 12 आल्या होत्या आणि मात्र या षटकामध्ये लगातार 4 चेंडू निर्धाव आणि 2 बहुमुखी सफलता या टीममध्ये पेन टीम न घेतला दिसतोय. आता मात्र 8 चेंडूचा खेळ या पूर्वार्धामध्ये राहिला. येणाऱ्या 8 चेंडूमध्ये चांगलं कार्य मैदानाच्या आतमध्ये करावं लागेल या टीमला, कारण संघर्षाशिवाय कुठलीच गोष्ट आयुष्यामध्ये शक्य नाही. आजचा संघर्ष उद्याचं सामर्थ्य निर्माण करत असतं. तर सामर्थ्य मिळवायचं असेल तर संघर्ष अटळ आहे.
पुन्हा एकदा सुरेश चेंडू टाकण्याचा प्रयत्न, मात्र यावेळी दिशा बरकडे आणि क्वालिफाईड पंचांकडनं हा स्मरणचा इशारा आहे. खूप उशिरानंतर एका धावसंख्येनं वाढ झाली. धावसंख्या धावपट्ट्यावर 13. 3-13 अशी धावसंख्या धावपट्ट्यावर पाहायला मिळते. 3-13. राज कोळी 16 वर्षाचा हा खेळाडू ज्यानं प्रभावित केले संपूर्ण आजच्या या रजनीमध्ये फलंदाजी करताना आणि गोलंदाजी करताना. पुन्हा एकदा सज्ज होतोय पुढचा चेंडू. पुन्हा एकदा फटका बसलाय. यावेळी होणार काय? आणखी एक सफलता मिळवून येते राज कोळीने, मात्र कंबरनं मोडलंय. यावेळी वशिनी या टीमचं 4था हादरा मिळालाय वशिनी टीमला. 34 सफलता यावेळी वरेडी पिन या टीमला मिळाली. अगं वहिनी वहिनी मात्र ओमी हा जागा झालाय. खूप सुंदर. ओमीचंही कौतुक जेवढं करवणं तेवढं कमी आहे. संख्येचा खास परम मित्र आहे. धावसंख्या धावपट्ट्यावर 13. क्रिकेटमध्ये 13 आकडा आपण अशुभ मानत असतो आणि आकडा खऱ्या अर्थानं या टीम वशिनीसाठी अशुभ ठरला आणि फलंदाज बाद झालाय. खूप चांगली गोलंदाजी. आता मात्र या षटकातील शेवटचा चेंडू असेल. नवीन आलेला फलंदाज जितेश. काहीतरी करावं लागेल या सामन्यामध्ये. जितेशला जीत हवी असेल तर. पुन्हा एकदा ही फटका बसलाय. आणखी एक सफलता या षटकामध्ये. गोल्डन षटक ज्यानं 6 चेंडू पकडत एकही धाव दिली नाही. फक्त एक वाईटच्या सर्वांमध्ये ती धाव त्याच्या नावावर नसते. त्यामुळे हे षटक असेल मेडन. ए फॉर संघ यावेळी मात्र मैदानाच्या आतमध्ये गेल्या वशिनी टीमचा. आता शेवटचे 6 चेंडू मैदानाच्या आतमध्ये. नवीन फलंदाज येतोय 7व्या क्रमांकावर. संघाचा एक अनुभवी खेळाडू धर्मेंद्र. आता मात्र यावेळी त्याला दाखवावं लागेल. भिजलो आज जरी मी हा माझा अंत नाही. पेटेल उद्या नव्यानं हे सामर्थ्य नाशवंत नाही. चाटले पंख जरी माझे उडेन नव्याने मी. मला अडवू शकेल अशी कोणती भिंत नाही. या उक्तीप्रमाणे मैदानाच्या आतमध्ये आपला अनुभव धर्मेंद्र दाखवा लागेल. आणि अतिशला हा सामना आपल्या बाजूने झुकवायचा असेल तर येणाऱ्या 6 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा काढणं हे खूप महत्वाचं आहे. आणि येणारे शेवटचे 6 चेंडू फेकण्यासाठी आलेला गोलंदाज आर्यन कोळी. ज्याप्रमाणे राजीने गोलंदाजी केली त्या प्रकारची गोलंदाजी जर आर्यनने केली तर या सामन्यावर मात्र वर्चस्व निर्माण करेल वरेडी संघ. आणि मात्र पुन्हा एकदा फटका बसलाय. आणखी एक सफलता. तुषल मैं आया या उक्तीप्रमाणे एका मागोमाग एक फलंदाज बाद होताना पाहायला मिळत आहे वशिनी टीमचे. अरे तेरा हा आकडा क्रिकेटमध्ये अशुभ का मानला जातो याचं उत्तम उदाहरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. कारण या आकड्यावर 3 फलंदाज बाद झालेत वशिनी टीमचे. आता शेवटचे 5 चेंडू आहेत. धावसंख्या 13. मैदानाच्या आतमध्ये तो नवीन फलंदाज 8व्या क्रमांकावर आतिश बाद झाला. तर दुसरा आतिश आलाय अनिश. अनिश पाटील हा नवीन फलंदाज आला. आता मात्र करावा लागेल. हीच ती वेळ आहे या अनिशसाठी. यावेळी संकटमोचक फलंदाजी जर केली तर तुम्हाला कधी तुमचं गाव विसरू शकणार नाही. या 5 चेंडूमध्ये जास्त धावा जर काढली आणि संघ विजय झाला तर मात्र एक अविस्मरणीय क्षण होऊ शकतो. प्रयत्न केलाय. काय प्रयत्न बघा.
फटकाही चांगला होता आणि तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षणही केलं आणि मात्र षटकार म्हणजे 5 धावा त्या राजूनं वाजवल्यात. अख्खा दिवस आजची रात्र या राजूनं गाजवली. ज्या चेंडूवर यायला पाहिजे 6 धावा त्या चेंडूवर मात्र 1 धावा आणि 1 सफलता आणखी 1 मिळवली या वरळी पेण टीमनं. मैदान साफ भाजी बेलपाडच्या मैदानावर 4 चेंडूमध्ये 4 षटकार मारण्याचा पराक्रम या पट्ट्याने केला होता. तोच पराक्रम येणाऱ्या 4 चेंडूमध्ये जर केला तर मात्र आपल्या टीमसाठी एक उज्ज्वल भविष्य या सामन्यामध्ये देऊ शकते. तसं होईल का ते पाहायचं आहे. गोलंदाज सज्ज आर्यनचा हा चेंडू स्टेट ड्राईव्हला मारला. क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि यावेळी मात्र चेंडू अडवू शकला नाही. चेंडू गेला सीमारेषा पार. आत्मविश्वास वाढविण्यात आला हा दर्जेदार चौकार. चार धावसंख्येनं संघ पोहोचतोय 18 या आकड्यावर. आता मात्र एक आत्मविश्वास वाढविणारा चौकार अनुभवी फलंदाज धर्मेंद्रच्या बॅटमधून आलाय. पुन्हा एकदा कमबॅक केले गोलंदाज आर्यन कोहलीनं. एक चौकार आल्यानंतर वाईट यॉर्कर चेंडू फेकण्याचा प्रयत्न केला. बॅटची एज लागली. लेग गडीमध्ये हा चेंडू गेला. 1 धाव. एका धावसंख्येने संघ पोहोचतोय 19 या आकड्यावर. आता मात्र शेवटचे 2 चेंडू असतील पहिल्या पूर्वार्धामधील. नवीन फलंदाज आला तो अमोल. कशा प्रकारचे 2 चेंडूला सामोरा जाईल. एकात मोठा फटका येणं हे खूप महत्वपूर्ण असेल टीम वशिनीसाठी. 19 धावा धावपट्टावर आणि हाही चेंडू फेकलाय. निर्धाव. करावं तेवढं कौतुक कमी होईल या टीमचं. 19 धावा 7 फलंदाज बाद. आता मात्र शेवटचा चेंडू असेल या पहिल्या सत्रामधील पहिल्या पूर्वार्धामधील पहिल्या इनिंग मधील. धावपट्ट्यावर धावसंख्या 19. हा चेंडू पुन्हा एकदा यॉर्कर आणि मात्र त्या क्षेत्ररक्षकांना खूप सुरेख क्षेत्ररक्षण आजच्या या मॅच मध्ये पाहायला मिळेल. 1च धाव. एका धावसंख्येनं पहिला पूर्वार्ध संपला. पहिल्या पूर्वार्धाच्या समाप्तीनंतर धावपट्ट्यावर धावसंख्या जळते 20 आणि 21 धावांचं माफक असं आव्हान समोर ठेवलंय. आव्हान जरी माफक वाटलं तरी मात्र अक्षय क्षणी अशा आव्हान अनेक वेळा कठीणही होताना पाहत असताय. पाहायचं आहे काय चित्र रेखाटलंय या सामन्याचं. फक्त 10 ते 15 मिनिटांमध्ये निकाल समजेल. तत्पूर्वी व्यासपीठावर सन्माननीय अनंतजी कोळी यांचे सुपुत्र तुषार अनंत कोळी यांचे आगमन झाले. मी त्यांना विनंती करेन की आपल्या सन्मानचा आपण स्वीकार करायचा आहे. सन्माननीय तुषार अनंत कोळी. मी मनीषजी मोकाल यांना विनंती करेन की आपल्या पवित्र शुभास्ते आपण तुषारजी कोळी यांचा सन्मानार्थ. धाब्याचे मालक ना रुचकर चविष्ट जेवण ज्यांच्या धाब्यावर असते. चला उमेद आहे देऊया संधी. क्या बात है. ओके चला 21. काय रे पाणी पाहिजे. पाणी ने जल्लोष करा. 21 धावांचं आव्हान या सामन्यामध्ये. माफक असं हे आव्हान जरी असलं तरी वशिनी संघ ताकदवान संघ असे अनेक सामने त्यानेही जिंकण्याचा पराक्रम अनेक वेळा केला. तसा पराक्रम पुन्हा एकदा या मैदानामध्ये तो संघ करेल की सहजरित्या वरळी पेण संघ हा सामना आपल्या खिशामध्ये घालेल. अमित मात्रे, पाजी, मॅनफ्रॉम जोहे,
वरळी गावामध्ये ज्यांचं समालोचन आपण नेहमी ऐकत असं कोळी समाज ज्या भूमीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्या गावची प्रीमियर लीग ही फेमस आहे, अशा तुषारजी कोळी, अनंताजी कोळी रुचकर स्वादिष्ट आणि चविष्ट जेवण ताब्यावर मिळतंय. 1111 रुपयाचं आर्थिक पाठबळ त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला लाभलंय. मनाच्या अंतःकरणापासून आम्ही त्यांचं या निमित्तानं आभार मानतोय. तर सामन्याकडे पुन्हा एकदा आपण वळूया. सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये गेली वरळी पेंट टीमची. कुठे गेला 12वा आदेशाने सागर साजन साजन नाव ऐकलं तर पिक्चर संजय दत्तचा पिक्चर आहे, मनीष फेमस पिक्चर आहे तो नाव साजन. 21 धावांचं वरेडी टीमची पहिल्यांदा बाहेर एंट्री का नाईटला एंट्री. चिरनेरगाव अनेकांना लकी आहे. चिरनेरगाव असं आहे कधी कुणाचं दिवस बदलेल आणि कोणाचे नसीब उजलेवेल अशी पावनभूमी आहे, ज्या गावाला इतिहास आहे, ज्या गावाला वारकरी संप्रदायाची परंपरा आहे आणि भक्तिभावाचं ठिकाण असणारे हे चिरनेर गाव आहे. अशा या गावामध्ये मातोश्री मैदान, झाडा झुडपांच्या मध्ये थंड हवेचं ठिकाण असणार हे मैदान. 21 धावांचं आव्हान आहे. सलामीचं पहिलं षटक घेऊन ते गोलंदाज विशाल. मागच्या सामन्याचा सामनावीर पुन्हा एकदा विशाल कामगिरी या सामन्यामध्ये जर केली तर वापसी या सामन्यामध्ये होऊ शकते. तसं कार्य मैदानाच्या आतमध्ये करेल का? P1चा हे षटक आहे आणि P1च्या षटकामध्ये आलेल्या सलामीवीरांना कशा प्रकारे रोखण्यामध्ये यश मिळवेल हा विशाल की विशालवर हवी होणार हे दोन फलंदाज ते पाहायचं आहे. सुंदरसा हा सामना आहे. साजन स्ट्राईक येतोय तो नॉन स्ट्राईकला असणारा खेळाडू आदेश. साजन आणि आदेश सार्थक नारंगीकरला टेन्शन आलंय. कोण सामना जिंकेल? खूप चेहऱ्यावर टेन्शन दिसतोय, मात्र मेहनत खूप आहे त्याची या स्पर्धेमध्ये. मान्यवरांना जेवण, मान्यवरांना चहा, सगळ्या गोष्टी व्यवस्थितरित्या काम करताना ही सर्व मंडळी दिसतोय राहुल मोकळांच्या नेतृत्वानं. पुढचा विशालचा पहिला चेंडू बॅटची एज लागली, फर्स्ट स्लिप मध्ये हा चेंडू गेलाय. चेंडू आलाय निर्धाव, धावसंख्येमध्ये अजून खातं ओपन केलं नाही. चेंडू जसा निर्धाव गेलाय टाळ्यांचा गजर पाहायला मिळाला प्रेक्षकांच्या मधून. कधी कधी क्रिकेटची स्पर्धा संपत असते पण त्या बातम्या चालू असतात रात्रभर, कारण आपले नशीब अनेक जण आजमावतात. मीही मोरावेला समालोचन करायला गेलो होतो, अशीच मला ही हाऊस सुटली. मी गेलो फिरत आणि 1500 रुपये गेले होते आणि आला ताजल सिफचा उत्तंग असा साजनच्या बॅट मधनं हा षटकार. कुठून कशी कला माणसाकडे असते बघा. आपल्या बोटांच्या तळावर नाचवण्याचं काम करतोय. समय सूचकता कशी हसावी. साजनने षटकार मारला आणि गाणी लावलं साजनचं. ही समय सूचकता असायला हवी आजच्या या घडीला. ती समय सूचकता पाहायला मिळाली. डीजे ओमी अर्थात बैलगाडा शर्यती शौकीन म्हणून ज्यांच्याकडे आम्ही पाहतो आणि सँकीचा जीव त्यांच्यावर का अडकलं, कारण अनेक चिरनेरमध्ये आमची नवरात्र उत्सव होती, अभिनवची मिरवणूक, त्यामध्येही त्यांचंही डीजे, गणपती विसर्जनमध्ये डीजे मध्ये तेही चिरनेरचे स्थायिक झालेत. चिरनेर गावाचा लढा लागलं ना, प्रेम लागलं ना की माणूस वेडा होता. आमचं प्रत्येक घर त्यांना विचारा, त्यांनाही आमचा लढा लागला आमच्या गावाचं. 6 धावानंतर डान्सिंग डाऊन विकेटचा प्रयत्न केला. या फलंदाजांना रिव्ह्यू असेल जयजी पाटील, त्यांचं जयेश पाटील साहेबांना विनंती आहे. रनआउटचा रिव्ह्यू. 3 चेंडू संपले, धावसंख्या धावपटलावर 6. येणारे 15 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता या सामन्यामध्ये विजयासाठी असेल. वरेडी पेन टीमसाठी फलंदाज बाद आहे की नाबाद आहे हे मात्र काही क्षणामध्ये आम्हाला जयजी पाटील हे कळवतील.
नॉट आउट. फलंदाज नॉट आउट सुरक्षित आपल्या क्रीजमध्ये तो पोहोचला. आता येणारे 15 चेंडू आणि 15 धावांचं समीकरण या सामन्यामध्ये राहिलं आहे. सुरक्षित स्पर्धा सुशांत सागर ट्रॉफी यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. पुढचा चेंडू गोलंदाज विशाल. साजनसाठी हा चेंडू रिवर्स सडन केलाय. चेंडू डाळलाय, सीमारेषा पार आलाय, एक अतिशय दर्जेदार आलाय चौकार. चौकारानं धावसंख्या झाली ती 10. आता 14 चेंडू आणि 11 धावांची गरज. चिरनेर संघाचे खेळाडू विवेक हातनळकर, राकेश पुंडेकर, अनुप मोकर, ऋषिकेश आणि नालंगीकर, रोहित नालंगीकर ज्यांना आज पराक्रम केलाय. सुपर 4 मध्ये दाखल झाला, मात्र कालच्या सामन्यामध्ये याच मैदानावर हा संघ पराभूत झाला. उद्या मात्र आणखी एक बाईक येतो चिरनेर गावामध्ये. 10 धावा धावपट्ट्यावर अतिशय वेगवान चेंडू पाहायला मिळाला. विशालकडनं कमबॅक करण्याचा प्रयत्न केला, चेंडू निर्धाव गेला. धावसंख्या धावपट्ट्यावर स्थगित राहिली ती बिनबाद. आता येणारे 13 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता या सामन्यामध्ये वरळी पेन या टीमसाठी असेल. पुढचा चेंडू विशालचा. बॅटची एज लागली, फर्स्ट मध्ये चेंडू गेला. क्षेत्ररक्षक थोडासा पंबल झाला, याचा फायदा उठवला फलंदाज साजननं. एक धाव मिळाली. एका धावसंख्येने संघ पोहोचतोय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 11 या आकड्यावर. आता येणारे 12 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता राहिली या सामन्यामध्ये. बारा चेंडू 10 धावांची आवश्यकता आहे. नवीन येते गोलंदाज जितेश. फलंदाजीमध्ये जास्त करामत जितेशला करता आली नाही, मात्र गोलंदाजीमध्ये ती करामत करावी लागेल. आपल्याला जीत पाहिजे असेल तर जितेशला या षटकामध्ये कमी धावा देणं हे खूप महत्वाचे. कारण 10 धावा सध्याच्या घडीला जर आपण हा सामना पाहिलाय तर सहजरित्या वरळी पेंट संघ जिंकेल असं आपल्याला वाटतंय. पण क्रिकेटमध्ये अनेक साऱ्या गोष्टी आहेत, कारण 12 चेंडू 5, 12 चेंडू 7 अशा धावा अनेक वेळा डिपेंडही होताना पाहिलंय. आता 12-10 हे समीकरण या सामन्यामध्ये. साजन स्ट्राईकला, गोलंदाज जितेश. उलटा चेंडू कव्हर ड्राईव्हला केला, चेंडू गॅपमध्ये मारलाय. एक धावसंख्या पूर्ण, 2चा प्रयत्न करत होता साजन, रोखलं त्याला. एक धाव मिळाली. एका धावसंख्येने आता संघ पोहोचतोय 12 या आकड्यावर. 11 चेंडू 9 धावांचं समीकरण या सामन्यामध्ये राहिले. अजूनही वेळ गेली नाही. 2-3 चेंडू निर्धाव फेकले जितेशनं. दबाव जर वाढला वरळी पेंट संघावर तर पुन्हा एकदा वापसी मिळू शकतोय. मात्र ज्या प्रकारचा खेळ मैदानाच्या आतमध्ये वरळी पेंट टीम करते त्या प्रकारचा खेळ जर त्यानं केला तर सहजरित्या हा सामना नव्हे तर एक ट्रॉफी जिंकण्याचा मान या संघाला मिळू शकते. प्रथमच आपल्या गावातून बाहेरच्या स्पर्धेमध्ये खेळण्याला हा संघ आलाय. बॅटची एज लागली, चेंडू गेलाय, नशिबाचा आलाय आणखी एक दर्जेदार चौकार. संख्या धावपट्ट्यावर आता मात्र अवघ्या 5 धावांची गरज या सामन्यामध्ये. असं वाटलं की या दोन संघाची जर तुलना आपण केली तर तुलनेच्या माध्यमातून कुठेतरी वसई संघ थोडासा उच्च दर्जा अतिशय बलाढ्य असा संघ आहे. त्या मनानं वरळी पेन थोडासा अनुभवानं कमी म्हणजे या भागामध्ये
पण मात्र क्रिकेटमध्ये अनुभव हा महत्वाचा कधी कधी नसतो सुद्धा. ते खेळ मैदानाच्या आतमध्ये वर्ल्ड पेंट या टीमने दाखवला. अवघ्या 5 धावांची गरज राहिली या सामन्यामध्ये या पेंट वरील टीमसाठी. काय चेंडू फेकला बघा. व्हेरिएशन निसर्गाचा नियम आहे. बदल पाहिजे आणि तो बदल दाखवला गोलंदाज जितेशनं. फलंदाज वाटतं की चेंडू वेगामध्ये येईल आणि त्या रेंजमध्ये खेळण्याचा प्रयत्न त्यानं केला, पण तसं झालं नाही. थोडासा स्लो पण चेंडू फेकलाय आणि बॅट अगोदर गेली, चेंडू नंतर आला. चेंडू गेला निर्धाव. धावसंख्या स्थगित धावपट्ट्यावर राहिली. आता पुन्हा एकदा एक चेंडू निर्धाव गेला. समीकरण बदललं. येणारे 9 चेंडू 5 धावा. यॉर्कर क्रिकेटचं ब्रह्मास्त्र. क्रिकेटमध्ये सर्वोत्तम काय तर भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सर आणि यॉर्कर हे चेंडू अतिशय महत्वाचा क्रिकेटमध्ये मांडला जाते. आता समीकरण बदललंय. 8 चेंडू 5 धावा. लगातार 2 चेंडू निर्धाव फेकले. जर चौकार नसता आला तर थोडीशी अजून मजा या सामन्यामध्ये पाहायला मिळाली असते. मात्र अजूनही हार मानायला तयार नाही आहे गोलंदाज जितेश. 8 चेंडू आणि 5 धावांचं समीकरण. दांडी गुल केली यावेळी सांगतो जितेश. अजूनही आम्ही हार मानायला तयार नाही. आमच्यामध्ये ती कुवत आहे, आमच्यामध्ये ती क्षमता आहे आणि मात्र महत्वाच्या खेळाडूला बाद केलं. थोडीशी अडचण निर्माण केली वर्ल्ड पेंट टीमसाठी या जितेशनं. ते एवढंच सांगेन मी. ते बोलते आणि फेकला तेव्हा दांडी कशी उडते आपल्याला. पाच धावांची आवश्यकता. मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज येतोय राज, ज्यानं मागचा सामना गाजवलाय आणि या सामन्यामध्ये सुद्धा गोलंदाजी करताना मेडन षटक ज्यानं फेकलंय तो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये याला सफलता ही त्याने 3 मिळवल्या. 7 चेंडू 5 धावा. हा चेंडू अतिशय महत्वपूर्ण आहे, कारण ह्या चेंडूमध्ये जर चेंडू निर्धाव फेकला किंवा सफलता मिळवली तर पुन्हा एकदा कमबॅक या सामन्यामध्ये वशिली टीमचा होऊ शकतोय. 7 चेंडू 5 धावांची आवश्यकता. राज कोळी ज्यानं राजपण दाखवलं या रजनीमध्ये या मैदानामध्ये, तो राज कोळी मैदानाच्या आतमध्ये येतोय. 7 चेंडू आणि 5 धावांचं समीकरण या सामन्यामध्ये जितेशनं कमबॅक केलंय. सज्ज होतोय रायटरनं उर्दू विकेटने मारा करतोय. दाते 12 पाऊलचं रणपणे तो गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न फसलाय आणि चेंडू गेला सुबैर. पंचांचा इशारा तो वाईट. आता समीकरण बदलणार. येणारे 7 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता या सामन्यामध्ये राहिली. 7-4चं हे समीकरण. सोपा सामना नक्की झालाय वरडे पेंट टीमसाठी, पण क्रिकेटमध्ये कधीही कुठलं बाकीत आपण करत नसतो. 7-4चं समीकरण असताना पुन्हा एकदा व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न. दिशा भरकटली. आणखी एक सुबैर चेंडू जितेश यावेळी पाहायला मिळाला. तो समीकरण बदललं. 7 चेंडू 3. 7 चेंडू 3 धावा. 12 चेंडू 5 धावांची गरज मावळ संघाला होती काळुंद्रच्या अगेन्स्ट मोठीजीच्या मैदानावर. मात्र 5 धावा काळुंद्र संघाने डिफेंड केल्या होत्या. आता इथे 7 चेंडू 3 धावा हे समीकरण. 7 चेंडू 3 धावा. राजकोळी खेळतोय. अशाच प्रकारचा चेंडू फेकण्याचा प्रयत्न केला आणि मात्र यावेळी चेंडू गेलाय वाईट साठी. रिव्ह्यू आहे. तिसरे पंच बॅटिंग करणाऱ्या टीमने घेतलाय रिव्ह्यू. 7 चेंडू 3 धावांचं हे समीकरण असताना हा चेंडू कशा प्रकारचा असेल ते पाहायचा आहे. ऑन फील्ड डिसिजन म्हणजे हा चांगला चेंडू आहे. आता मात्र 6 चेंडू आणि 3 धावांची गरज. 6 चेंडू 3 धावा हे समीकरण. आमचे 12वा खेळाडू टेन्शन वाढलंय. कसं
आणि राज साजन आणि राज अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये 6 चेंडू 3 धावांचं समीकरण. पहिला चेंडू फटका बसलाय. हा झेल अतिशय महत्वाचा असेल आणि मात्र झाली चूक. काय केलंस? कदाचित ही झेल नाही तर मित्रा मॅचची सोडीस, कारण हा जर झेल आला असता 2 धावा वाचल्या असत्या आणि फलंदाज बाद झाला असता, म्हणजे 5 चेंडू 3 धावा असं समीकरण आलं असतं. मात्र तसं झालं नाही. आता येणारे 5 चेंडू आणि 1 धाव असं समीकरण या सामन्याचं राहिलंय. 5 चेंडू आणि 1 धाव. पाच चेंडू थोडीसा आता मात्र फिल्डिंग चेंज पाहायला मिळतोय. टेन्शन 5 चेंडू 1 धाव. अतिशय सुंदरसा हा सामना. अजूनही हार मानत नाही वशिनी संघ. आणि अशा रीतीला 4 सामन्यामध्ये सुपर 4 मध्ये क्वालिफाय झालाय. पहिल्यांदा या भागामध्ये आलाय. पहिल्यांदा एंट्री